नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। सुरुवातीलाच राज्याला हादरवून टाकणाऱ्या 4 जबरदस्त घटना नगर, पेण आणि लातूर या तीनही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना ठळकपणे समोर आल्यात। पेण तालुक्यामध्ये एका 2.5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। या अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकारानंतर पेण तालुका हादरलाय। कालपासून पेणमध्ये नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। काल हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते। आजही पेण बंदचं आवाहन करण्यात आलंय। तिकडे लातूर अहमदपूर मध्ये 60 वर्षीय एका महिलेवर बलात्कार झालाय। तिने नदीमध्ये आत्महत्या करत स्वतःला संपवलं। तर रेखाजिरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ गोठेवर विनयभंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इकडे औरंगाबाद शहरामध्ये एका हॉटेलजवळ बोलावून कारमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे। बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार इथे मेहबूब शेख यांच्या विरोधात सिडको पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पेणमधील चिमुरडीचं हत्या आणि बलात्काराचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची ग्वाही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। पेण तालुक्यातल्या एका 2.5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि या घटनेनंतर पालकमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या घटनेनं संपूर्ण पेण तालुका हादरला आहे। पेण तालुक्यातील मळेघरवाडी इथली घटना आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आज पेण बंदची हाक देण्यात आली। पेण पोलिसांनी काल या प्रकरणी एकाला अटक केली। त्याला यापूर्वी सुद्धा अटक करण्यात आली होती। सध्या तो जामिनावर बाहेर होता आणि त्यानंच हे कृत्य केलंय। पेण पोलीस या घटनेचा आणखीन तपास करत आहेत। सर्व आदिवासी माझ्या समाजाच्या वतीनं की आज माझ्या समाजातील ह्या मुलीवर जो अन्याय झाला आहे त्या आरोपीला पोलिसांनी तर पकडलेलंच आहे, परंतु याला पकडून त्याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर कशी फाशी होईल याच्यासाठी माझा सर्व समाज त्या पीडित कुटुंबाच्या सोबत राहणार आहे। तेव्हा आज पुन्हा एकदा पेण बंदची हाक देण्यात आली। एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांच्या नंतर वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात तरी अशा काही घटना घडणार नाहीत अशी अपेक्षा होती, पण या वर्षात गेल्या काही काळात पाठोपाठ अशा अनेक घटना घडल्या आणि ज्यामुळे तीव्र संताप व्यक्त होतोय। लोकांमध्ये संतापाची लाट आहे आणि म्हणूनच अखेर सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि अशा प्रकारच्या अत्याचारित पीडित महिलांना अधिक संरक्षण मिळावं, त्यांना सक्षम अशा प्रकारच्या कायद्याचं संरक्षण मिळावं यासाठी दिशा कायद्याची रचना झाली, पण हा कायदा अजून विधानसभेतच प्रलंबित आहे। ज्या व्यक्तीविरोधात यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे गुन्हे दाखल होते, बलात्काराचे, खुनाचा प्रयत्न किंवा मारहाण, छेडछाड, विनयभंग, त्या व्यक्तीला जामीन मिळाला आणि जामिनावर बाहेर पडल्यानंतर या व्यक्तीने पुन्हा एकदा एका चिमुकलीवर बलात्कार केला। आणि या घृणास्पद घटनेनंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होतोय। काल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी इथे भेट दिली। या पीडितेच्या घरच्यांची त्यांनी भेट घेतली। तर आज शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली, कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि कठोर कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलं। आणि आपल्यासोबत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे। वर्षाताई, आपलं स्वागत नाही म्हणणार कारण बातमी इतकी दुःखद आणि संतापजनक आहे। प्रश्न असा पडतो की म्हणजे हा तोच आरोपी आहे की ज्याच्यावर आधी सुद्धा अशाच प्रकारचे गुन्हे दाखल होते, न्यायालयात गेल्यानंतर त्याला जामीन मिळाला, म्हणजे न्यायाधीश सुद्धा काय विचार करतात असा प्रश्न विचारावासा वाटतो। आणि पुन्हा बाहेर येऊन अशाच प्रकारचे गुन्हे, अशांना तर म्हणजे लोकभावना तेलंगणातल्या घटनेसारखी होईल। मी तुमच्याशी सहमत आहे आणि म्हणून सातत्याने आपण ज्या ज्या वेळेला या घटनांची चर्चा करतोय त्या वेळेला केवळ कायद्यांमधले कागदावरती बदल घडवणं पुरेसं नाही, तर फील्डवरती जे घडतंय त्याची नोंद घेऊन त्या व्यवस्थांमध्ये काही बदल घडवण्याची गरज आहे। कारण आपण बघितलं की सरकारी वकील नावाची जी यंत्रणा आहे
ती आपल्याकडे पूर्णपणे कुचकामी ठरलेली आहे. कारण जवळजवळ शिक्षा लागत नाहीयेत. त्यामुळे गुन्हा करण्याचं धाडस हे केवळ गुन्हे दाखल होण्यानी थांबत नसतं, तर गुन्हा करण्याचं धाडस हे शिक्षा लागल्या तरच त्याच्यावरती कंट्रोल येणार आहे. जामीन मिळाला नाही पाहिजे. खरं तर जामीन चॅलेंज झाला पाहिजे. जर जामीन मंजूर झाला तर सरकार पक्ष वरच्या कोर्टात का नाही चॅलेंज का नाही करत तो जामीन? लगेचच्या लगेच त्या जामिनावर त्या माणसाला, आरोपीला बाहेर कसं सोडलं जातं? त्यामुळे संपूर्ण सरकारी वकील नावाची यंत्रणा आपल्याकडची परत एकदा त्याचं रिऑर्गनाइज करावं लागेल, मेरिट बेस्ड करावं लागेल आणि त्यांच्या पातळीवरती जेव्हा आपण त्यांच्या नोकऱ्यांच्या बाबतीत विचार करतो, नेमणुकांच्या बाबतीत विचार करतो, तर त्यावेळेला कम्प्लीट पॉलिटिकल हस्तक्षेप आहे याच्यामध्ये. जोपर्यंत सरकारी वकिलांच्या नेमणुकांमधला राजकीय हस्तक्षेप या राज्यातला थांबत नाही, तोपर्यंत कितीही दिशा कायदे केले तरी महिलांना किंवा वंचितांना किंवा मायनॉरिटीजना, दलितांना न्याय मिळेल असं मला वाटत नाही. वर्षाताई, तुम्ही आणि ज्याचा दुसऱ्या उल्लेख केलात ती बाजूला गोष्ट खरी आहे की राज्यातल्या या ज्या सरकारी वकिलांच्या नियुक्त्या असतात त्या सरकारी हस्तक्षेप, राजकीय हस्तक्षेपाने होतात आणि त्या कशा होतात या अनेकांना माहिती आहे. पण असं व्हायला नको, एकदा नियुक्ती झाल्यानंतर तरी राजकीय हस्तक्षेपाचा काही विषयच नाही ना. एखादा गुन्हा जेव्हा घडतो आणि त्या गुन्ह्यामध्ये त्या पीडितेची किंवा ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याची बाजू मांडायची असते, तेव्हा तर राजकारण करण्याचा काही संबंधच येत नाही. अशा पद्धतीनं जर का सरकारी वकील नेमणूक झाल्यानंतरच्या कारवाईमध्ये, नंतरच्या गोष्टींमध्ये जर का राजकारण होत असेल किंवा केलं जात असेल किंवा राजकीय हस्तक्षेप सहन केला जात असेल, तर अशांना वकील तरी कसं म्हणायचं? कारण प्रश्न असा पडतो, सरकारी वकील कशा करता असतात तर ज्याच्यावर अन्याय झाला आहे, ज्याच्या कोणी मदतीकरता उभं नाही, त्यांच्या मदतीकरता उभं राहणं, त्यांना मदत मिळवून देणं, त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडणं, हेच तर यांचं काम आहे. आपल्यासोबत शंभूराज देसाई आहेत, गृहराज्यमंत्री आहेत. सर, तुम्ही जाऊन आलात, तुम्ही कठोर कारवाईचं आश्वासन दिलं, पण प्रश्न या निमित्तानं पहिला असा विचारावासा वाटतो की ज्याच्यावर आधीच अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते त्याला मुळात न्यायालयातनं जामीनच कसा मिळतो? हे बघा, मी आता हॅलो बोला सर, बोला. आवाज? हो, येतोय आवाज, बोला. मी आता प्रवासात आहे. मी आता तिकडे पेनला स्पॉटवर ज्या ठिकाणी हा दुर्दैवी प्रकार घडला त्याच गावामध्ये निघालेलो आहे. होय. एक अर्ध्या तासात मी तिथं पोहोचतो आहे. बरं. मी काल आपल्याला सांगितलं, मी ह्या प्रकरणाची जेव्हा मला सुरुवातीला माहिती मिळाली तेव्हाच आमच्या रेंज आयजीना आणि त्या एसपीना सक्त आदेश दिले होते की ह्याच्यावरती तात्काळ कठोर कारवाई करा. आपण त्या आरोपीला अटक देखील लगेच केलेली आहे. आरोपी आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. होय. तो मागच्या एका गुन्ह्यामध्ये त्याला आपण अशीच पद्धतीनं तो गुन्हा केला होता, त्याला अटक करून त्याला न्यायालयानं जामिनावर सोडलेला आहे. हो. आणि तो जामिनावर सुटल्यानंतर त्यानं रिपीट म्हणजे पुन्हा एकदा असा प्रकार केलेला आहे. त्यामुळं आता आपण त्याच्यावरती कठोर कारवाई करायचे आदेश दिलेत आमच्या पोलिसांनी. त्याला बलात्कार, लैंगिक अत्याचार, आणखीन पोस्को अशी सगळे कलम त्या ठिकाणी लावलेली आहेत. आणि आता मी जातोच आहे, एक अर्ध्या तासात तिथं पोहोचतोय. आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी तिथं जागेवरती आहेत. होय. त्या कुटुंबाची सुद्धा मी भेट घेणार आहे. होय. आणि मी एवढंच आपल्याला सांगू शकेन की त्या आरोपीला अतिशय कठोर शिक्षा होण्याच्यासाठी ज्या सगळ्या बाबी या गुन्ह्यामधल्या आहेत त्या सगळ्या न्यायालयासमोर आणल्या जातील, तपास कामात पुढे घेतल्या जातील. होय. आणि कडकातली कडक त्याला शिक्षा करण्याची कारवाई आमचं पोलीस खातं नक्की करेल. सर, आम्हाला तुमच्याबद्दल खात्री आहे, विश्वास आहे की तुम्ही अतिशय संवेदनशील आहात आणि आत्ता मंत्री झाल्यावर नाही, आधीपासूनच तुम्ही अशा प्रकरणांमध्ये अतिशय संवेदनशीलपणे काम केलेलं आहे. पण प्रश्न असा पडतो की गेल्या 6 ते 8 महिन्यात कोरोनाच्या काळात सुद्धा अशा घटना इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही गोष्टींचा वेळेत सोक्षमोक्ष लावला गेला पाहिजे, असं नाही वाटत तुम्हाला? नाही, मला तुम्ही एखादी घटना सांगा की जिथं आमचं पोलीस खातं कुठं कमी पडलं. आता कोरोनाच्या काळात आपण जर म्हणाल तर बघा, त्यावेळी लॉकडाऊन असेल किंवा सोशल डिस्टन्सिंगच्या साठी 19 तास सलग आमच्या पोलिसांनी काम केलेलं आहे. 100% आदर आहे. कोरोनाच्या काळात अगदी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते फील्डवर असणाऱ्या पोलीस शिपायापर्यंत सगळे, मी स्वतः सुद्धा त्या कोरोनाच्या काळामध्ये दिवस रात्र फील्डवरती होतो. 11 जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन आलो. फक्त मला एकच म्हणायचंय
की आम्ही तर अशी घटना घडू नये ह्याची प्रिकॉशन, ह्याची खबरदारी घेत असतो. पोलिसांच्या गस्त चालू असतात, पेट्रोलिंग चालू असते. जे क्रिमिनल ज्यांचं रेकॉर्ड आहे, असे जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती आमचं लक्ष बारकाईनं असतं. पण तरी सुद्धा कुठं नजर चुकून म्हणा किंवा काही पोलीस इतर कामात गुंतलेत अशी काही संधी शोधून काही आरोपी असे दुष्कृत्य करतात. पण त्याचं डिटेक्शन जे आहे म्हणजे त्यांना शोधून काढणं आणि त्यांना अटक करून न्यायालयापुढे उभं करणं ह्याच्यामध्ये अतिशय तत्परतेनं आणि संवेदनशीलपणानंच आमचं पोलीस खातं काम करतंय. बर, मी तुमची आणखीन एक 2-3 मिनिटच घेतो फक्त. शंभूराजी, आपल्यासोबत वर्षा देशपांडे आहेत, सामाजिक कार्यकर्त्या. वर्षाताई, तुम्ही जो उल्लेख केला होता तोच पुन्हा एकदा प्रश्न आपण थेट गृहराज्यमंत्र्यांना विचारूयात की सरकारी वकील उपस्थित राहत नाही किंवा ते योग्य प्रकारे काम करत नाही आणि मग गुन्हेगाराला जामीन मिळतो. वर्षाताई, प्रश्न विचारा तुमचा. या ठिकाणी ज्या नेमणुका केल्या जातात सरकारी वकिलांच्या, त्या नेमणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप असतो. मेरिट बघितलं जात नाही त्या व्यक्तीचं. आणि नेमणुका झाल्यानंतर जवळजवळ सर्व केस जर सरकार पक्ष हरत असेल, म्हणजे दोन आकड्यांमध्ये सुद्धा कन्व्हिक्शन रेट जर नसेल, 498, 376 म्हणजे बलात्काराचा कायदा किंवा. बर, शंभूराजी, त्यांचा प्रश्न असा होता की सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांमध्ये इतका राजकीय हस्तक्षेप होतो की नंतर मग हे सरकारी वकील बोटचेपी भूमिका घेतात न्यायालयात उभं राहिल्यानंतर. नाही बरं का, मला वर्षाताईंना नम्रपणानं सांगायचं आहे की सरकारी वकिलांच्या नेमणुकातील सर, तुमचा आवाज पोचू शकत नाही. तुम्ही मगाशी म्हटलं की तुम्ही प्रवासात आहात, त्यामुळे कदाचित तुमचा आवाज पोचू शकत नसेल. पण आम्ही पुन्हा एकदा तुमच्याशी बातचीत करू या विषयावर, कारण हा विषय अतिशय गंभीर आहे. पाठोपाठ अनेक प्रकारच्या घटना गेल्या काही काळात घडलेल्या आहेत. वर्षाताई पुन्हा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. वर्षाताई, त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण ते प्रवासात आहेत. त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं ते जात आहेत आता या प्रत्यक्ष गावामध्ये, त्या पीडितेच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत आता थोड्या वेळाने. त्यामुळे कदाचित प्रवासात असल्यामुळे संपर्क तुटला असेल. पण त्यांचं असं म्हणणं होतं की असं फार काही होत नाही. प्रश्न असा येतो की तुमचं म्हणणं बरोबर आहे की कायदे आपण कठोर करत चाललो आहे, कायदे अधिक कठोर करण्याची मागणी करतोय. ठीक आहे, सभागृहात ते एकमतानं मंजूरही होईल, दिशा कायदा जो काही आहे तो. पण गुन्हेगाराला वचक बसणं, कन्व्हिक्शन रेट वाढल्याबरोबर त्याच्या शिक्षेचाही रेट वाढणं, त्या केसेस शेवटपर्यंत तडीस जाणं आणि त्या वेळेत तडीस जाणं. खरंय. तेवढंच नाही तर तो निकष असला पाहिजे. म्हणजे एखाद्या सरकारी वकिलाची जर नियुक्ती होते तर त्यांनी कन्व्हिक्शन रेट किती झाला, 93% आणि 97% जर ॲक्विटल्स असतील, म्हणजे निर्दोष मुक्तता होण्याचं प्रमाण 93% आणि 97% असेल, तर संपूर्ण प्रॉसिक्युशन नावाची व्यवस्था निकामी आहे किंवा खोट्या केसेस दाखल होत आहेत असं म्हणण्याला जागा राहते. त्यामुळे सरकार पक्ष प्रत्येक वेळेला हरतो कसा याचा लिगल रिव्ह्यू घेतला गेला पाहिजे. त्यामुळे लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्री जी आहे महाराष्ट्र सरकारची, त्यांच्या पातळीवरती या सगळ्या केसेसचा निकाल लागल्यानंतर त्याचा रिव्ह्यू घेऊन ज्याचं माप त्याच्या पदरात टाकलं पाहिजे. अनेकदा सरकारी वकिलांच्या विरोधामध्ये न्यायाधीशांनी स्ट्रिक्चर्स पास केलेले आहेत. जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे की या पोलीस अधिकाऱ्याच्या कामाची चौकशी करा, या सरकारी वकिलांनी नीटपणे केस पुटअप केलेली नाही, त्यांच्यावरती कारवाई करा, असं म्हणून सुद्धा कारवाया होत नाहीत. म्हणजे जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे तरी सुद्धा कारवाया होत नाहीत. आणि म्हणून सरकार पक्षाचं फेल्युअर आहे. आणि फेल्युअर केवळ कोणी मंत्र्यांच्या पातळीवरती नसतं, हे आजच्या तारखेला नाही, गेली 20 वर्ष सातत्याने आपण हे सांगतोय. हेच चाललंय. खरं म्हणजे सरकार. तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपण तुमच्याच बरोबरीने, तुम्हाला कदाचित सिनियर निश्चितपणे असतील, नीलमताई गोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, विधान परिषदेच्या उपसभापती, आणि त्या या सगळ्या विषयात गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः काम करतायत. पण नीलमताईंच्याकडे जाण्यापूर्वी औरंगाबादमधल्या फक्त एका बातमीचा आपण उल्लेख करूयात. औरंगाबादमध्ये एका तरुणीला मुंबईमध्ये नोकरी लावून देतो असं सांगत कारमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या तरुणीनं संबंधिताबद्दल तक्रार दाखल केली. आरोपी हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आहे. त्याने मात्र आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळलेत.
शिरूर कासारमध्ये महबूब इब्राहिम शेख नावाचा मी सोडता दुसरा कोणीही माणूस नाही असं मी स्वतःहून तिथल्या PIला सांगितलं. तर त्यांनी सांगितलं आम्ही सकाळी याच्यावर बोलतो, आमच्या तपास अधिकारी मॅडम बोलतील. त्याच्यावर मी परत तपास अधिकारी मॅडमशी बोललो आणि त्यांना सांगितलं की मॅडम याची चौकशी करा, नेमका हा महबूब इब्राहिम शेख कोण आहे, कारण तुम्ही जो पत्ता दिलाय त्या पत्त्यावर महबूब इब्राहिम शेख राहणार शिरूर हा मीच आहे, दुसरा कुणीही नाही. आणि ज्या महिलेंनी हा आरोप केला आहे त्या महिलेला मी माझ्या आयुष्यात काळं एका गोरं पाहिलं नाही. त्यांच्याशी मी कधी फोनवर बोललो नाही. माझे सगळे मोबाईलचे CDR काढा, कॉल रेकॉर्ड काढा, त्या महिलेशी माझा कसलाही संबंध नाही. आणि गरज पडली तर मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. कारण राजकारण करत असताना एखादा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा जर राजकारणात काम करत असताना कुठंतरी एखाद्या पदावर जातो आणि त्याचं राजकीय आयुष्य अशा खोट्या नाट्या केसेसने जर उद्ध्वस्त करायचा प्रकार होत असला तर हा दुर्दैवी प्रकार आहे. असा होता कामा नये. मी जर दोषी असलो तर मला याच्यात मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. परंतु याच्यात माझा कसलाही संबंध नसताना फक्त राजकीय द्वेषापोटी हे कुणी केलंय का हे देखील पोलिसांनी तपासलं पाहिजे. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. माझे कॉल डिटेल्स काढा, माझा CDR काढा, त्या दिवशीचे माझे सगळे टावर लोकेशन काढा जे फिर्यादीत आहेत. त्या दिवशी जर महबूब शेख आणि त्या महिलेचं कधी जर साधं फोनवर संभाषण झालं असेल, मेसेजवर बोलणं झालं असेल तर मी या प्रेसच्या माध्यमातून सांगतो महबूब शेख फासावर जायला तयार आहे. पण कृपा करून कुणाचं आयुष्य तुम्ही असं उद्ध्वस्त करू नका. एखाद्याने राजकीय आयुष्यात काम करताना काही जर संबंध नसताना फक्त पाणी दे. आणि पुन्हा एकदा आपण पेणमधल्या घटनेकडे वळूयात. रायगड जिल्ह्यातली घटना आणि या छोट्याशा चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले आणि नीलमताई गोरे आपल्यासोबत आहेत आणि वर्षा देशपांडे आपल्यासोबत आहेत. नीलमताई, वर्षाताईंनी मुद्दा असा मांडला आहे की सरकारी वकिलांच्या ज्या नियुक्त्या होतात असे जे गुन्हेगार न्यायालयातनं सुटतात, कथित चांगली वागणूक जेलमध्ये केली वगैरे वगैरे असं सांगून, आणि बाहेर जाऊन पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे घडतात. वर्षाताईंचा ठाम आक्षेप आहे आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे. माझ्याही पाण्यात असे काही सरकारी वकील आहेत की ज्यांचं काम असं असतं की डोक्याला हात लावावा, गुन्हेगार सुटतात आणि गुन्हेगार सुटण्याचा दर असतो तो 90% 93% इतका असतो. मग हे सरकारी वकील करतात काय? मला असं वाटतं की काय माहितीये का, एक मराठीमध्ये म्हण आहे किंवा इंग्लिशमध्ये बोलतात की थ्रोईंग बेबी विथ द वॉटर, म्हणजे एखादी गोष्ट घडवत असताना सगळंच फेकून द्यायचं. मला असं शेरेबाजी किंवा सगळ्यांना एकाबद्दल अगदी सगळ्यांचा एक असा नियम करून टाकला की मग आता त्याच्यावरती मग मी मार्ग सुचवला होता, तो पण आपल्याला योग्य वाटत नाही. बऱ्याच जणांना कायद्याने ते करता येत नाही आपल्याला. तर प्रश्न असा आहे, मी तुम्हाला 10 वकिलांची नावं इथे सांगते, विशेष सरकारी वकिलांची. मला फक्त 1-2 मिनिटं वेळ याच्यासाठी पाहिजे. उज्ज्वल निकमान सारखेच नव्हे तर त्यांच्या बरोबर ऍडव्होकेट अजय मिसर नाशिक, ऍडव्होकेट उज्ज्वला पवार पुणे, ऍडव्होकेट निलिमा वर्तक पुणे, ऍडव्होकेट सतीश पाटील नगर, त्याच बरोबर ऍडव्होकेट देशपांडे लातूर, ऍडव्होकेट देशपांडे परभणी, ऍडव्होकेट संगीता फड ठाण्याच्या. अनेक वकील आहेत, म्हणजे काहींची नावं माझी अनुदानाने राहिली असतील, परंतु अनेक जण नागपूर असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल. आणि मला विशेष सांगायला पाहिजे की हे जे सरकारी वकील आहेत हे काही म्हणजे अमुक एका पक्षाशी असे संबंधित असणारे लोक नाहीये. त्यामुळे मला काय वाटतं की कृपा करून असं एक गृहीत धरणं सगळेच काय करतात वगैरे. आणि गेल्या वर्षी करत नाहीये नाहीये, परंतु किती केसमध्ये कन्व्हिक्शन झाली त्याच्यात माझ्याकडे माहिती आहे सेंटर फॉर पोलीस रिसर्चची. त्याच्यात कमी मी असं म्हणेन की NCRB चा जो अहवाल आहे 74%, परंतु महाराष्ट्रामध्ये 50%च्या वर आपण सर्व प्रकारच्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन रेट आपला आहे. काही जिल्ह्यांमध्ये कमी असेल 30%पर्यंत, काही जिल्हे मागे आहेत, पुणे ग्रामीण आहे, नागपूर आहे, असे काही जिल्हे पाठी आहेत त्याच्यामध्ये. परंतु 50%पर्यंत कन्व्हिक्शन रेट आहे की जो रेट आपण अगदी 4-5% होतो, परंतु तो कन्व्हिक्शन रेट हळूहळू गेल्या काही वर्षांमध्ये वाढवण्यात सरकारला यश आलेलं आहे. एक भाग. दुसरा भाग असा की विशेष सरकारी वकील हा जे 2 कायदे आहेत, शक्ती कायदा आणि दुसरा त्याच्यावरचा जो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये विशेष
ठिकाणी न्यायालय तयार करणं आणि विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्त्या आणि त्याच्यातील महिलांना प्राधान्य देणं याच्यासाठी तो आहे. आणि अनेक ठिकाणच्या महिला वकील उत्सुक आहेत अशा पद्धतीने विशेष सरकारी वकील काम करायला. पण दुसरं असंही आहे की काही पुरुष सरकारी वकील आहेत की ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे महिला का पुरुष याच्यापेक्षा सुद्धा कन्व्हिक्शन रेट ज्यांचा चांगला आतापर्यंत मिळालेला आहे ज्यांना, अशा प्रकारचे. मी आपल्याला दोघींनाही थोडंसं थांबवतो. देवेंद्र फडणवीस याच विषयाच्या अनुषंगाने बोलतायत नागपुरात. निश्चित त्याचा परिणाम होईल, पण शेवटी हा विभाग आहे तो तर चालत असतो. माणसं येतात, माणसं जातात, तो प्रश्न नसतो. पण चांगली माणसं अशा प्रकारे घालवणं हे मात्र योग्य नाही. ते राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या बदलीच्या संदर्भात बोलत होते, पण तो आपला आत्ताचा विषय नाही. नीलमताई, मी जे सांगितलंय त्याबद्दल वर्षाताईंना काही मुद्दा मांडायचा? वर्षाताई, याच्या संदर्भाने ज्यांची त्यांनी नावं घेतली त्या सगळ्या व्यक्ती खरोखरीच खूप चांगलं काम करत आहेत, याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. पण एक व्यवस्था म्हणून जर आपण महाराष्ट्रातली बघायला गेलो तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही अशा घटना घडल्या, मीडियातून त्याची चर्चा झाली की प्रत्येक वेळेला बाहेरून विशेष वकील का नेमावे लागतात, याच्यावरच आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. ही व्यवस्था जर मेरिट बेस्ड नीटपणे व्यवस्थित त्यांना सरकार बदललं की सरकारी वकील बदलतात असा आमचा फील्डवरचा अनुभव आहे. तर मला असं वाटतं की या बाबतीमध्ये एकूणच झालेल्या केसेस आणि त्याच्यामध्ये लागलेले कन्व्हिक्शन्स किंवा हरलेल्या केसेस याच्या संदर्भाने रिव्ह्यू होण्याची गरज आहे. म्हणजे मी उदाहरण देऊ शकते की ज्याच्याशी मी थेट संबंधित आहे. 111 केसमध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासच्या लेवलवरती महाराष्ट्रामध्ये लोअर कोर्टमध्ये शिक्षा लागल्या पीसीपीएनडीटी कायद्यामध्ये, आणि सर्वच्या सर्व पीसीपीएनडीटीच्या 111 केसमध्ये सेशन कोर्टमध्ये सरकार पक्ष हारला. असं कसं होऊ शकतं? कारण तिथे तर आम्ही साक्षीदार पण जात नाही. मग ताई म्हणाल्या त्याच्याशी काही प्रमाणामध्ये कन्व्हिक्शन रेट अशाच ठिकाणी वाढलाय की जिथे कमिटेड विशेष सरकारी वकील नेमावा लागतो, तोही सरकारी एक बाजूला प्रॉसिक्युशनची यंत्रणा असताना बाहेरून सरकारी वकील का आयात करावे लागतात, याच्यावर मला वाटतं सरकार म्हणून आपण सगळ्यांनी बसून विचार करण्याची गरज आहे. आणि महाराष्ट्रातलं प्रॉसिक्युशन, खास करून सेशन कोर्टातलं प्रॉसिक्युशन जेएमएफसीच्या लेवलवरती, म्हणजे जिथे डायरेक्टरेट ऑफ प्रॉसिक्युशन कडून नेमणुका होतात तिथे तुलनेनी एपीपी लेवल ज्याला आम्ही म्हणतो त्या ठिकाणी तुलनेनी मेरिट होतं आणि त्या ठिकाणी तुलनेनी कन्व्हिक्शन रेट चांगला आहे. आणि या बाबतीत मी ताईंशी पूर्ण सहमत आहे. पण सेशन्स कोर्टमध्ये जिथे अतिशय हिनस आणि वरच्या लेवलवरती म्हणजे 7 वर्षाच्या 3 वर्षाच्या पुढच्या जिथे शिक्षा आहेत त्या सगळ्या केसेसमध्ये आम्ही असं बघतोय की मोठ्या प्रमाणावर ऍक्विटल्स आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कोणा पक्षाच्या संदर्भाने किंवा कोणा राज्य सरकारच्या संदर्भाने टीकेचा मुद्दा नाहीये. तर महाराष्ट्र सरकार म्हणून केवळ कायद्यातल्या बदलांनी हे बदलणार नाही, तर सरकार पक्षांनी केलेला आपण उत्तर घेऊया आणि मग पुढे जाऊयात आपण. नीलमताई, आता मला थोडं सभागृहाच्या भाषेत मी विचारते तुला, मला किती मिनिटं आपण देऊ शकाल? 2 मिनिटं 3 मिनिटं म्हणजे मी तेवढ्यात बसवते. नाही, आपण एक तास आपण बोलणार आहोत. मगाशी देवेंद्र फडणवीस बोलत होते म्हणून आपण तिथे गेलो होतो. विषय परत तुमच्याकडेच आहे. तुम्हाला पूर्ण वेळ आहे बोलायला नीलमताई, आणि तुम्ही उपसभापती आहात नीलमताई, मी तुम्हाला कसं थांबवणार? नाही, असं नाही आहे. वर्षा ही महत्वाचे मुद्दे मांडते आणि ज्यांच्याकडे म्हणजे अनुभव असतो त्या प्रत्येकाच्या म्हणण्यामध्ये काही ना काही महत्वाचा मुद्दा असतो, यात काही शंकाच नाहीये. परंतु होतं काय की जो आपले ज्या विषयावर चर्चा सुरू होते ना, की तुम्ही म्हटले की भय इथलं संपणार कधी, तर ह्या ज्या 4 मुद्दे आता लोक बघतायत कार्यक्रम कशासाठी, आपले पुढची तर सगळी चर्चा महत्वाची आहेच, पण त्याच्यात एक म्हणजे पेंटचा विषय आहे की ज्याच्यावर तुम्ही शंभूराजांशी बोलत होता आणि पॅरोलच्या विषयावर तुम्ही बोलत होता, त्याच्याकडे मी येते. कारण मुळामध्ये पॅरोल हा कैद्याचा अधिकार असतो. त्याच्यामध्ये आपण पॅरोल मिळता कामा नये हे बरोबर आहे, पण पॉक्सो असेल किंवा अनेक बलात्काराच्या केसेसमध्ये मला अशाही केसेस माहिती आहेत की 3-3, 4-4 वर्ष केस चालेपर्यंत त्यांना पॅरोल मिळालेला नाहीये. या वेळेला काय झालंय, थोडं यावर्षी कोरोनामुळे बरेचसे लोक जे आहेत ते कैदी एका जेलमध्ये कोंबून राहत असताना तिथे जसा कोरोनाचा संसर्ग सुरू झाला त्यावेळेला शेवटी सरकार कोर्टामध्ये गेलं. त्यावेळेला सुद्धा हा पॅरोलचा विषय आहे ना, मी स्वतः पूर्वी सभागृहात घेतलेला आहे. माझा प्रश्न होता, आबा होते गृहमंत्री, त्याला 36,000 लोक काहीतरी पॅरोलवर होते आणि त्यातले बरेचसे पळून गेले होते, सगळेजण कुठे सापडत नव्हते. मग ते हळूहळू 2-3 वर्षात त्याला सरकारने पकडले एक एक करून. दुसरं असं आहे
की पॅरोलवर कैदी सुटतात त्यांच्यावर जरी बंधनं असतील तरी त्या स्थानिक पोलीस स्टेशन सोडून ते दुसऱ्याच गावात जाऊन राहिलेले असतात आणि त्यांचा कुणालाही थांगपत्ता राहत नाही, कारण जेल अथॉरिटी आणि बाकीचं पोलीस प्रशासन याच्यामध्ये गोंधळ चाललेला असतो. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की पॅरोल कोर्टाने दिलाय. पेणच्या घटनेमध्ये कोर्टाने त्याला जामिनावर सोडलाय. आता तो जामीन रद्द करण्यासाठी सरकार गेलं होतं की नाही हे आपल्याला आयजी किंवा एसपीच्या कडून कळेल. त्याच्या आधीच जे आपण निष्कर्षावर येतोय ना त्याबद्दल मला थोडंसं असं वाटतं की काही वेळेला कोर्ट त्याच्याबद्दल विचार करतं. तुम्हाला वाचलं का तुम्ही एक बातमी की मध्यंतरी एक आरोपीला त्याला सुधारण्याची संधी द्यावी म्हणून सन्माननीय न्यायाधीश भगिनींनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जामीन देतो. म्हणजे न्यायालयावर बोलायचं नाही पण आता सुधारण्याची संधी द्यायला तो सुधारलाय की नाही याच्यामध्ये जेलमध्ये राहून सुधारतोय की नाही बघायचं असेल तर त्याचे प्रयोग करणारे अनेक जेल आहेत. आता न्यायालय पुण्यात सुद्धा एक वकील आहेत त्यांच्यावर पॉक्सोचा गुन्हा लागला तर आमच्या सगळ्या बांधवांपैकी काही वकिलांनी, मी सगळ्यांनी म्हणत नाही, चक्क आंदोलन करून मिळवला बेल त्याच्यामध्ये. हे कसं आपण करू शकतो या गोष्टी ज्या आहेत त्या समाजामधले घटक जे आहेत ते एक. दुसरं पेणच्या म्हणून केसमध्ये मला असं वाटतं की आरोपीला अटक झालेली आहे परंतु या अल्पवयीन मुलीच्या केसमध्ये बलात्कार होणं हे पेणवासियांच्या भावना तीव्र आहे. सर्वांच्या फक्त हे जे तीव्र भावना असणारे आपले बांधव आहेत ना तर त्यांनी सामान्य मुलींची जेव्हा छेडछाड होते ना त्याला कायदा हातात न घेता सुद्धा कुठेतरी त्या मुलीच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे हे एक आवश्यक मला वाटतं. दुसरं औरंगाबादची केस जी तुम्ही म्हणताय ही अजून अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. मला असं वाटतं की नावाचा गैरफायदाही तो घेऊ शकतो माणूस, ही एक बाजू आहे. दुसरीकडे नाव तसंच असेल तर त्याचे जर का पुरावे जोडले जात आहेत की नाही हे कधी ठरेल. बरोबर. सगळ्यांचा पोलिसांवर जर का समजा त्यांना काही प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी आपण ज्या क्षणी आपल्याकडे त्यांची प्रतिक्रिया आली त्या क्षणी दाखवली की कोणावरही अजाणतेपणानं अन्याय होऊ नये आणि त्यांची पूर्ण बाजू आपण दाखवली, आपण कुठेही ती एडिट नाही केली. मी साधं सांगेन विरोधी पक्षाच्या महिलांनाही सांगेन आणि तिथल्या स्थानिक महिलांना की पोलिसांच्या परमिशननी तुम्ही इन कॅमेरा त्या मुलीशी बोलून बघा ना, तिला फोटो दाखवा, तुम्ही बोला. तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये पोलिसांनी म्हणाले की नाही बोलायचं नाही, फक्त कॅमेरे घेऊन जाऊ नका रेकॉर्डिंग करायला आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करणं योग्य होणार नाही. परंतु अशा महिला दक्षता समितीचे मी आता नाव का सांगते, मंगल खिवसरा आहेत, सजग महिला मंचाच्या महिला आहेत की त्या कुठल्या पक्षाशी संबंधित नाहीये. त्यांच्या तर बयानावरती विरोधी पक्ष असेल सत्ताधारी पक्ष असेल सगळे विश्वास ठेवतील. अशा 2-3 महिलांची कमिटी तुम्ही करून त्या मुलीशी बोला ना. ती मुलगी म्हणाली नाही तरी हाच आहे तर त्याच्यामध्ये पुढचा विषय होईल. पण त्याच्या आधीच एकमेकावर शेरेबाजी करत सुटणं योग्य नाहीये. दुसरा मुद्दा. तिसरं बाळबोठेंचा तुम्ही उल्लेख करताय, फक्त तुमच्या वाहिनीवर मी सारखा हा विषय घेताना पाहते आणि अतिशय गंभीर आहे. काय माहितीये कुंपण शेत खायला लागलं तर काय करायचं. महिला कार्यकर्तीच्या बद्दल काही त्यांची रिझर्वेशन होती म्हणून आता आम्ही सुद्धा सगळेजण त्या बाळबोठ्यांना नाही बरोबर. आणि हा मनुष्य जर का निर्दोष असेल तर तो पळून का जातोय, पळून का जातोय. आणि उलट एक उदाहरण सांगेन की एक इन्स्पेक्टर आहेत सांगली मधले, त्यांच्या विरुद्ध मुलीने तक्रार केली बलात्कार आणि त्यांना त्यांनी इतकं अवघड केस आहे ही, पण त्या केसमध्ये असं नावाचे जे आहेत आणि मला नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे नीलमताई, म्हणून तुम्हाला थांबायला लागतंय. वेळ आपल्याकडे आणखीन आहे त्यामुळे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत एकदा या चर्चेवर येणार आहोत की इथलं भय संपत नाही. अशा 2, 3, 4 केसचा निकाल का लवकरात लवकर लागू शकत नाही की ज्या केसचा निकाल अतिशय कठोरपणे लागल्यामुळे कदाचित काही लोकांना थोडीशी धास्ती राहील, धडकी भरेल आणि असे गुन्हे होणार नाही. छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत भय इथले संपत नाही आणि ते कधी संपणार, कारण रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात घडलेल्या या घटनेनंतर सगळेच जण मोठ्या प्रमाणात हादरून गेलेत. आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत बोलण्यासाठी आणि त्यांच्याकडनं आपण या विषयात आणखीन जाणून घेतो आहोत. वर्षाताई आहेत आपल्यासोबत, अनेक दशकांपासून त्या काम करत आहेत महिलांच्या क्षेत्रामध्ये, आणि नीलमताई आपल्यासोबत आहेत. नीलमताई, मगाशी काही तांत्रिक अडचण होती म्हणूनच केवळ थांबवलं होतं, पण पुन्हा एकदा आपण आपल्या विषयाकडे येऊयात की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर आमच्यासारख्या पत्रकारांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सगळेच जण म्हणतात कठोर कारवाई झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे. पण मुळात याची सुरुवात होते ती पोलीस चौकशी, त्याचा तपास, त्याच्यावर योग्य पद्धतीने सगळी कलमं, त्याचे गुन्हे दाखल होणं, त्याचे पुरावे गोळा करणं, इथपासून ती केस तयार होत जाते.
आणि मला माहिती आहे वर्षात याच्याशी सहमत असतील की अनेकदा अशा केसेसमध्ये मुळातच कुठेतरी कमी पडलेले असतात चौकशीत पोलीस किंवा पुरावे गोळा करणं आणि याच्यात, आणि मग पुढे जाऊन ती केस काहीशी कमकुवत होते. पण अशा केसेसची नीलमताई आपल्याला काही उदाहरणं सांगता येतील की ज्यात अतिशय कठोर अतिशय जलद गतीनं कारवाई झाली आणि त्याच्यामुळे जरब बसली? अशी आपल्याला फारशी उदाहरणं नाही सांगता येत. हे आपलं दुर्दैव आहे समाज म्हणून. मला उदाहरणं काही सांगता येतील निश्चितपणाने. एक तर पहिला भाग असा आहे की पुण्यामध्ये एक घटना होती की ज्याच्यामध्ये अतिशय अवघड होतं. तिच्याच बिल्डिंगमध्ये राहणारे एक स्वतःला निवृत्त न्यायाधीश म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या मुलीचा गैरफायदा घेतला होता, तिच्याशी संबंध ठेवले होते आणि त्याच्यानंतर आई वडिलांनी फार हिया करून केस केली. खूप आम्हाला म्हणजे माझ्या अगदी भाची त्यावेळेला 16 वर्षाची होती. तिने त्या मुलीचं काउन्सिलिंग शेवटी करावं असं आम्ही ठरवलं, कारण ती दुसरी मुलगी जी आहे ती 16 वर्षाची होती. कारण आम्हाला असं वाटलं आम्ही सांगण्यापेक्षा त्यांची गप्पा आणि संवादातून होईल. आणि त्या मुलीनी नंतर इतकं व्यवस्थित जबानी दिली, सगळं बोलली आणि केसमध्ये शिक्षा झाली त्याच्यात. त्या न्यायाधीश म्हणणाऱ्या व्यक्तीला जी आहे ते मी एक उदाहरण. दुसरं इन्स्पेक्टर भोंग म्हणून ऐकत असतील, ते नव्या मुंबईत होते. आता कुठे त्यांचं पोस्टिंग आहे मला माहित नाहीये, परंतु त्यांनी नव्या मुंबईत अशीच एका बलात्काराच्या केसमध्ये, मिलिंद तुम्ही पण खूप मोठी बातमी दिली होती, अगदी 1.5 महिन्याच्या काळामध्ये त्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन तर झालंच, पण त्याच्या आधी चार्जशीट दाखल झालं आणि 3 महिन्याच्या आतमध्ये घटना मार्चमध्ये झाली होती आणि जूनमध्ये मला वाटतं 2018 का 17 असेल, ठाण्याला न्यायालयामध्ये शिक्षा, फाशीची शिक्षा आरोपीला झाली होती. आणि त्याच्यामुळे नंतर ते सेशन्स कोर्टात वगैरे पुढे जातात. परंतु मला त्यावेळेला इन्स्पेक्टर भोंग यांनी फोन करून सांगितलं होतं आणि ते मला म्हणाले होते की ताई, आम्ही याच्यामध्ये काय काम केलंय तुम्हाला कळावं, कारण तुम्ही सारख्या वाहिन्यांवर बोलत असता म्हणून. तर हे एक उदाहरण झालं. पण त्याच्यात मी असं म्हणेन की गेल्या विशेषतः 2 वर्षामध्ये जे केसेसचे निकाल लागलेले आहेत त्याच्यात अनेक केसेसमध्ये ज्याच्यात आम्ही पाठपुरावा केला किंवा त्याच्यामध्ये त्या मुलींना मदत केली. इनफॅक्ट मी तर सांगेन की तुमच्याचकडची जी केस आहे, त्या मुलगी आता सरकारी वकील शोधते आहे, परंतु मला वाटतं रश्मी पारसकरांनी त्या मुलीला परत चॅनेलवर आणलं नागपूरची केस होतं. तुम्ही स्वतः नंबर मागून पाठपुरावा केलाय त्याचा मला माहिती आहे. त्याच्यानंतर 3 महिने आमचे 10 लोक असे करून त्या मुलीचं काउन्सिलिंग केलंच. पण पुणे पोलिसांनी तेच हे आहे की म्हणजे 100 घटना आपल्या दुर्दैवानं जर का अशा घडल्या अत्याचाराच्या, तर त्याच्यातल्या 3 किंवा 4 घटना आपल्याला सांगता येतात. बाकीच्या घटनांमध्ये आपल्याला फारसं काही बोलता येत नाही. आपली अडचण होते, कारण मुळात केसच चालायला उशीर होतो. चित्राताई वाघ सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. चित्राताई गेल्या काही काळापासून या सगळ्या गोष्टींचा सातत्यानं पाठपुरावा करतायत. चित्राताई, नीलमताईंचं म्हणणं आहे की पूर्ण प्रयत्न सुरू आहे. आताच्या केसमध्ये तर आरोपीला सुद्धा अटक झालेली आहे. स्वतः गृहराज्यमंत्री काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी बोलले आणि त्यांनी म्हटलं की ते काही वेळात पुढच्या इथे पोहोचतील आणि कठोरात कठोर कारवाईचं आश्वासन त्यांनी सुद्धा दिलेलं आहे. मी आता ऐकलं नाही ताई काय म्हणल्या, पण निश्चितपणे त्यांनी त्या पद्धतीने महिलेला मदत करण्याचीच भूमिका घेतली असेल. मी बरेच वर्ष त्यांचं काम पाहतीये आणि त्यांच्याबद्दल मला निश्चित आदर आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी त्यांचे व्ह्यूज बघत असते, परंतु मला इथे एक अगदी आवर्जून सांगावं लागेल की सरकार म्हणून जी एक आपण म्हणतो की भीती किंवा धाक लोकांच्या मनामध्ये असला पाहिजे कायद्याचा, तो कुठे होताना दिसत नाही. घोषणा केल्या जातात फक्त, पण त्या फक्त 8 तारखेला कागदावरती आहेत, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे मगाशी मी म्हटलं की कायदे होतीलही. आणि मला इथं आवर्जून सांगायचंय की सकाळच्या एका बोलण्यामध्ये आलं की विरोधकांनी याला साथ द्यावी. निश्चितपणे देणार. भारतीय जनता पार्टी शक्ती विधेयकाच्या विरोधामध्ये अजिबातच नाही. अशा पद्धतीचा कायदा यावा त्याचं स्वागत आहे, परंतु त्या कायदा आल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी कशी होणार याच्याबद्दलची स्पष्टता सरकारकडनं येणं गरजेचं आहे. मी आजही तुम्हाला जबाबदारीने सांगते की निर्भयाचं ज्या वेळेला प्रकरण झालं दिल्लीमध्ये, अतिशय दुर्दैवी असं प्रकरण, आणि त्याच्यानंतर कायद्यांमध्ये खूप अमेंडमेंट केली गेली आणि त्यावेळेला त्याच्यानंतर जे कायद्यांमध्ये बदल केले गेले ते कायदे महिलांच्या संरक्षणासाठी अतिशय महत्वाचे आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होते का हो? याची अकाउंटेबिलिटी कधी चेक केली गेली का? आणि सरकार कोणाचंही असू दे, महिलांवरती होणारे अत्याचार, महिलांच्या वरती, लहान मुलींवरती होणारे अत्याचार, हे सगळे राजकारणाच्या पलीकडचे विषय आहेत. तिथे कोणीच राजकारण करू नये. म्हणजे आम्ही जर सरकारमधल्या त्रुटी दाखवल्या तर आम्हाला सांगितलं जातं की हे राजकारण करता, तुम्ही राजकारण करू नका.
मला वाटतं ही भूमिका कुठेतरी सत्ताधारी पक्षांची चुकीची आहे. जर ते चुकीचं होत असेल तर तिथं बोललंच गेलं पाहिजे. आता तुम्ही मला सांगा की ज्या वेळेला महिला स्टेटमेंट देतात, या पीडित महिला ज्या आहेत त्या स्टेटमेंट देतात, त्या स्टेटमेंट कशा काय सार्वजनिक होतात हो? आणि जर अशा स्टेटमेंट जर सार्वजनिक झाल्या तर महिलांनी कोणाच्या विश्वासावरती या सगळ्या स्टेटमेंट पोलिसांना द्यायच्या? आता अशा किती केसेस मी तुम्हाला सांगू की ज्याच्यामध्ये ज्या स्टेटमेंट चित्राताई तुमचा आवाज चित्राताई मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. नीलमताई आपल्यासोबत आहेत आणि नीलमताईंना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नीलमताई मी तुम्हाला पूर्ण वेळ देणार आहे आणि आपण कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून किंवा त्या दृष्टिकोनातनं नाही तर एक सर्वसामान्य नागरिक, महिला, संवेदनशील कार्यकर्त्या म्हणून आपण सगळ्याजणी तडफडून बोलताय. एक छोटासा ब्रेक घेऊया, काही क्षणात पुन्हा भेटूयात आणि या विषयात अधिक काटेकोरपणानं काय करता येऊ शकतं याचा आपण विचार करूया. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि इथलं भय कधी संपणार? ह्या अन्याय, अत्याचार आणि त्यातून गुन्हेगारांना विलंबानं शिक्षा होणं, शिक्षा होते ती कठोर होत नाही, लोकांना धाक राहत नाही, हे सगळं दुष्टचक्र कधी संपणार? आपल्यासोबत वर्षाताई देशपांडे आहेत, सामाजिक कार्यकर्त्या, चित्राताई वाघ आहेत आपल्यासोबत, भाजपच्या नेत्या, आणि नीलमताई गोरे आहेत आपल्यासोबत, विधान परिषदेच्या उपसभापती. ब्रेकवर जाण्यापूर्वी चित्राताईंना मी मध्ये थांबवलं होतं. चित्राताई तुम्हाला 2 मिनिटं, मग वर्षाताईंच्याकडे जाऊयात आणि मग एकत्रितपणे नीलमताई बोलते. मला एकच सांगायचंय मिलिंद, याच्यामध्ये ताई इथं आहेत, वर्षाताई सुद्धा इथं आहेत. पोलिसांकडे जे पीडिता जी आपली ओळख म्हणजे पीडितेची ओळख जी आहे ती जाहीर करणं हा गुन्हा आहे. जे IPC 288A नुसार त्याच्यावर कारवाई होऊ शकते. आता पोलिसांकडे दिलेले जबाब जर सार्वजनिक होत असतील तर महिला कोणाच्या विश्वासावरती तक्रार दाखल करणार? आज असे किती FIR, औरंगाबादच्या घटनेमधला FIR जो आहे तो पूर्णपणे सार्वजनिक झालाय. त्या महिलेचं नाव, तिचा पत्ता, तिचे नंबर, तिने जे काही त्या ठिकाणी म्हटले हे सगळं सार्वजनिक झाले. ही एक केस नाही, अशा कित्येक केसेसमध्ये झाले. मला पुन्हा इथं तुम्हाला हेच सांगायचंय की कायदे बनवले जातात परंतु त्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि ते होताना आपल्याला दिसत नाही. हे सुद्धा आपल्याला बऱ्याच घटनांमध्ये पाहायला मिळतंय आणि म्हणूनच या अशा घटना वारंवार, आता कालची जर तुम्ही घटना बघितली तर 60 वर्षाच्या आजीवरती बलात्कार झाला. आता मी हे सकाळी बोलले तर कोण म्हणलं नाही 6 वर्षाचे तुमचे, आम्ही 5 वर्षामध्ये काय झालं ते. हे नाही हो, तुमचे 5 वर्ष, आमचे 15 वर्ष, आमचे 20 वर्ष नाही, हे वर्ष सगळे आपलेच आहेत आणि आपल्यावरतीच अन्याय होतोय. त्याच्यामुळे हे राजकारणाच्या पलीकडचे विषय आहेत. सत्तेमधले आणि सत्तेच्या बाहेरचे सगळ्यांनी मिळून याचा प्रतिकार करायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतेय की शक्ती विधेयकामध्ये भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे सहकार्य आहे. फक्त आमचं म्हणणं इतकंच आहे की हा कायदा सशक्त अंमलबजावणी. वर्षाताई तुम्हालाही असंच वाटतं की कायदा होतोय, कायदा होईल, गरजेनुसार कायद्यात आवश्यक ते बदलही सगळेजण करतील. आपले राजकारणी आणि निर्णय घेणारे विधानसभा आणि विधान परिषदेतले सगळे प्रतिनिधी हे जाणते आहेत, पण याच्या अंमलबजावणीत काहीतरी आता केलं पाहिजे. कायदे तर आहेतच. वर्षाताईंपर्यंत आपला आवाज कदाचित नेटवर्कमुळे पोचत नाही कारण त्याही प्रवासात आहेत. वर्षाताई, हा वर्षाताई बोला. नाही, मला एका गोष्टीकडे थोडंसं लक्ष वेधायचं आहे. चित्राताई आणि नीलमताई दोघीही आहेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने छेडछाडीच्या संदर्भातलं एक डायरेक्शन दिलेलं नाही. वर्षाताई माफ करा, संपर्क तुटला आपला. पण नीलमताई, तुम्ही म्हणालात तसं की कायदे आहेत, सरकार आपल्या परीनं करतंय आणि सरकार करतंय, असं कोणी लगेच म्हणत नाहीये की सरकार काहीच करत नाहीये. पण विषय इथपर्यंत येतो आता की याच्यातला कन्व्हिक्शन रेट वाढणं आणि त्यासोबत या कायद्यांची तितक्याच कठोरपणे अंमलबजावणी होणं. तुम्हाला असं वाटतं की यात काही करण्याची आवश्यकता आहे? हो, निश्चितपणाने. एक अतिशय चांगला कायदा याच्यापूर्वी 2018 मध्ये दोन्ही विधिमंडळांनी पास केलेला आहे आणि तो म्हणजे साक्षीदार संरक्षण कायदा, की ज्याच्यामुळे साक्षीदारांचं नीतिधैर्य वाढेल, त्याचबरोबर त्यांना संरक्षण मिळणं केस दाखल झाल्यापासून ते केस त्याचा निकाल लागेपर्यंत. आणि चित्राताई वाघ यांनी तो मुद्दा मांडला, FIR मध्ये टॅम्परिंग होणं, FIR मध्ये काही चुका होणं. तर याच्यात मला असं वाटतं की अत्यंत मूलभूत अशा प्रश्नावरती
महिला चळवळींनी आणि सामाजिक न्यायात काम करणाऱ्या वकिलांनी काम केलेलं जे आहे आणि त्याच्यातला एक मुद्दा आपल्या मार्फत मी सांगू इच्छिते की FIR ची प्रत पीडितांना मिळणं हा त्यांचा अधिकार जसा आहे, त्याचबरोबर त्याच्यातला तपशील तसाच्या तसा जाहीर करता येत नाही. परंतु त्यांचे वकील मागू शकतात, स्वतः कुटुंब मागू शकतं आणि समजा पोलिसांनी FIR दिला नाही तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते, निलंबन होऊ शकतं आणि नवीन दिशा कायद्यामध्ये जर का माहिती लीक केली किंवा त्याच्यामध्ये फेरफार केली किंवा जर का काही हस्तक्षेप केला चुकीच्या पद्धतीने न्याय मिळू नये म्हणून, तर त्याच्या सरकारी अधिकाऱ्यांना पण शिक्षेची तरतूद आहे. तसं तर एरवी सुद्धा सरकार करू शकतं, पण याच्यात अंगभूत स्वरूपातच बदल झाली. दुसरा मला उल्लेख करायला पाहिजे, मी फास्ट जाते कारण मग मला तुझी अडचण समजते. CCTNS सिस्टीम एक सुरू केलेली आहे, म्हणजे CCTV फक्त नव्हे तर नीलमताई मी पुन्हा येतो. माफ करा, नेटवर्कचाच प्रश्न आहे, बाकी वेळेचा प्रश्न नाही. आपल्याकडे आणखीन थोडासा वेळ आहे. मगाशी वर्षाताईंशी पण संपर्क तुटला होता, पण आता ब्रेकच्या नंतर आपण आधी वर्षाताईंच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. सगळ्यात आधी जाऊयात मगाशी म्हटल्याप्रमाणे वर्षा देशपांडे यांच्याकडे. वर्षाताई, 2-3 सूचना मी या निमित्ताने करीन की पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीविषयक दाखल जेवढे गुन्हे महाराष्ट्रामध्ये आहेत त्याचं त्या ठिकाणी तातडीने एकतर महिला आयोग फॉर्म झाला पाहिजे आणि महिला आयोगाने हा टास्क हाती घेतला पाहिजे आणि दाखल केसेसच्या संदर्भाने लीगल रिव्ह्यू झाला पाहिजे. आणि छेडछाडीचा जो गुन्हा आहे तो जर कॉग्निझेबल ऑफेन्स झाला म्हणजे दखलपात्र गुन्हा झाला तर छेडछाड ही प्रोसेस सुरू होते आणि ते बलात्कारापर्यंत जाऊन खूपदा पोहोचतं. त्यामुळे बलात्कार कमीत कमी व्हायला हवे असतील आणि या पद्धतीच्या वर्तनाला जर वचक बसायला हवा असेल तर छेडछाड करण्याचा गुन्हा हा दखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवला गेला पाहिजे. आणि पॉस्कोच्या संदर्भाने खास करून लैंगिक अत्याचार बालिकांच्या संदर्भाने होण्याच्या बाबतीतले जे गुन्हे दाखल होत आहेत त्याचा तातडीनं रिव्ह्यू घेण्याची गरज आहे. कारण खूपदा मुली कुठे इन्व्हॉल्ड असतात आणि मुला-मुलींची मैत्री असते, खूप छोट्या लेवलवरती ते सगळं चाललेलं असतं आणि आई वडिलांच्या ते लक्षात आल्यानंतर कायद्याच्या माध्यमातून गुन्हे दाखल होतात. त्यामुळे त्यातलं तातडीनं जसं आपण मगाशी सविस्तर चर्चा केली, सरकारी वकील नावाची यंत्रणा सक्षम केली पाहिजे, अकाउंटेबल केली पाहिजे, कॉग्निझेबल ऑफेन्स छेडछाडीच्या गुन्ह्याच्या बाबतीत झाला पाहिजे आणि अपील तातडीनं दाखल झाली पाहिजेत. जामीन मिळाला तर अपील का नाही केलं जात? तर जामीन मिळाल्यानंतर किंवा निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत जर आरोपी शिक्षा लागल्यावर जातात तर सरकार पक्ष का नाही अपील दाखल करत? ठीक आहे चित्राताई, तुमच्याकरता 30 सेकंद आणि मग 1 मिनिट आपण नीलमताईंना देऊयात. वर्षाताई माफ करा, आपला वेळ संपला. होय, मला एकच म्हणायचंय की FIR दाखल झाल्यानंतर जे स्टँडर्ड प्रोसिजर आहे ते सुद्धा पोलीस या ठिकाणी करताना दिसत नाही. आता एका त्या औरंगाबादच्या केसमध्ये तुम्ही बघितलं की फक्त चौकशी आणि तपास चालू आहे नावाखाली टाइमपास चाललाय, म्हणजे मनमर्जी कारभार या ठिकाणी चाललाय. आणि याच्यामध्ये जर पुराव्यांमध्ये काही छेडछाड झाली किंवा पीडितेवरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर याची जबाबदारी कोण घेणार? ठीक आहे, म्हणूनच मी मगाशी म्हटलं की कायदे आपण खूप करतो पण त्याच्या अंमलबजावणीचं काय? नीलमताई, 2 अगदी थोडक्यात म्हणजे एक वाक्य घेऊन तुमचा थोडासा वेळ मी घेतो, पण अकाउंटेबिलिटी वकिलांच्या करता सुद्धा आणि याचा तातडीनं निपटारा होण्याच्या 2 सूचना वर्षाताईंनी आणि चित्राताईंनी केल्या. इथे मला सांगायला एक समाधान वाटतं की भारतीय दंडसंहितेतले 354 क ख ग आणि 328 मधला क ख आणि 376 मधले क ख ग घ सगळी उपकल्म बदलून हे अधिक म्हणजे आता वर्षाने जी सूचना केली ती ऑलरेडी सरकारने स्वीकारलेली आहे आणि त्याच्यामध्ये कारवाई करण्यासाठी शक्ती अंमलबजावणी करत असताना स्थानिक अधिकारी शाखा महाराष्ट्रामध्ये करीन त्याच्यामध्ये चित्राताई वर्षाताई यांना पण मी सहभागी करून घेईन त्या बैठकीच्या वेळेला. परंतु ती माहिती आपल्याला नक्की ते देतील की त्यांनी काय काय कारवाई केली आणि अपिलात ताबडतोब ते जायला पाहिजे. तो अगदी योग्य मुद्दा आहे आणि 100 केसेसचा निकाल तू सांगितलं, तुझी सूचना घेते. नवीन वर्ष संपताना सुरू होताना आणि जुनं वर्ष संपताना पुढच्या 2 महिन्यामध्ये 10 केसेस काढून 100 केसेसचा अहवाल ज्याच्यामध्ये शिक्षा झाली असा
असं आम्ही जनतेसमोर मांडू 8 मार्चच्या आतमध्ये, हे मला इथे जाहीर करावं असं वाटतं. नीलमताई, खूप खूप धन्यवाद. आणि आपण तिघींनीही अतिशय संवेदनशीलपणे या विषयावर चर्चा केलीत. अशा घटना घडत असतात, त्या काही 100% कदाचित थांबवता येतील असं नाही, पण किमान कायदा कठोर केला आणि कठोर कायद्याची तेवढ्याच कठोरपणे आणि जलद गतीने अंमलबजावणी केली तर मात्र निश्चितपणे धाक हा कायद्याचा राहील आणि अशा प्रकरणांमध्ये धाक निर्माण होणं हे सध्याच्या परिस्थितीत तरी आवश्यकता आहे. आपल्या तिघींचेही मनापासून पुन्हा एकदा आभार. या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.